हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल कांद्याची पात. कांद्याची पात बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकू आणि त्याला गरम होऊ देऊ. मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे. त्याच्यामध्ये जिरं, बारीक कापलेला लसूण घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. आता मिक्स झालेलं आहे. आता कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ती टाकायची आहे. बघू शकता तुम्ही, मी सगळी धुवून टाकून दिलेली आहे. आता ते मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही खाण्यामध्ये खूप छान लागते आणि बनवण्यातही झटपट बनून जाते. बघा, चांगली मिक्स होऊन गेलेली आहे. किती छान मिक्स झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकू कश्मीरी लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चम्मच, थोडासा हळद अर्धी चम्मच, धना पावडर अर्धी चम्मच आणि थोडासा गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता. आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याची पात आणि मसाला एकजीव होऊन जाईल. बघा, आता 5 मिनटं मसाला चांगला त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये मठाची डाळ टाकली आहे. आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 5-10 मिनटं मी भिजत ठेवली होती. बघा, आता तुम्ही चांगली आपली कांद्याची पातला कलर आलेला आहे. मसाला आणि तेल सोडून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती पातळ हवं आहे असं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही, आणि याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली. थोडंसं नमक टाकलेलं आहे, मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे दिसण्यामध्ये किती छान दिसत आहे आणि खाण्यामध्येही खूप चविष्ट लागते आणि झटपट बनून तयार होते. बघू शकता, उकळी यायला सुरुवात झालेली आहे. बघा, मस्त मिक्स करून घ्यायचे आहे. दिसण्यामध्येच किती छान दिसत आहे, किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आता याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मी भाजून मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते. 2 चम्मच ते टाकायचं आहे. याने स्वाद खूप मस्त येतो. बघा, मी साईडमध्ये पोळ्या पण बनवून घेत आहे. बघू शकता तुम्ही, आपली कांद्याची पात मस्त उकळी येऊन गेलेली आहे. आपली कांद्याची पात मस्त तयार होऊन गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता गॅस बंद करून गरमागरम खायचं आहे. खूप छान लागते. बाय बाय.